अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आज ही रंगयात्रा टिळक स्मारक मंदिर इथून निघून गणेश कला क्रीडा मंडळापर्यंत जाणार आहे। ही स्पर्धा म्हणजे बहुभाषिक संमेलनच आहे। भारतातल्या 16 राज्यातले एकंदर 1500 गटांनी याच्यात भाग घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मिळून 4500 कलाकार आहेत। त्यामध्ये आसामचे आज प्रतिनिधी कलाकार त्यांच्या वेशभूषेमध्ये नृत्यकला सादर करत इथून गणेश कला क्रीडापर्यंत जाणार आहे। राजकोट, अहमदाबाद येथील सुद्धा ही मंडळी इथे सामील झालेली आहे। विशेष म्हणजे दिल्लीचे कलाकार याच्यामध्ये आलेले आहेत। पश्चिम बंगाल हे कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे। इथला सुद्धा मोठा हा गट याच्यात आज अतिशय उत्साहानं भाग घेतात। विशेष म्हणजे चेन्नईचं या पहिलंच वर्ष आहे, त्यात यामध्ये चेन्नईची मंडळी आलेली आहे। मुलींनी डोक्यावर कलश घेतलेले आहेत आणि त्या तोल सावरत त्याच्यावरनं त्या जाणार आहेत। त्यांची वाद्यही वैशिष्ट्यपूर्ण आहेत। आसामची वाद्य आहेत। भारतातला अलग भाषा, अलग वेश, फिर भी अपना एक देश याचीच प्रचिती आज पुण्यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आणि त्यांच्या घोषणाही किती मजेशीर आहेत बघा। पुणे हो या गुवाहाटी, अपना देश अपनी मिट्टी, भारत माता की जय, यूनिटी इन डायवर्सिटी पिक्युलरिटी ऑफ इंडिया, भिन्नता में एकता जो भारत की विशेषता है। अशा या एकात्मतेचं प्रतीक याच्या इतकं चांगला अजून कुठं असू शकत नाही। अशी रंगयात्रेमध्ये सर्व पुणेकरी उत्साहामध्ये सामील झालेले आहेत। त्याचा बक्षीस समारंभ या स्पर्धेचा गणेश कला क्रीडा मंडळामध्ये 1 जूनला दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये होणार आहे। ही सगळी संकल्पना तुझी म्हणजे मला असं वाटत होतं की भारतातून सगळी लोक एकत्र यावीत आणि ती सांस्कृतिक माध्यमातूनच यावीत। त्या दृष्टीने गेली मी जवळजवळ 18 वर्ष प्रयत्न करत होते आणि म्हणून आधी आपल्या पुण्यातल्या लोकांना मी ओरिसाला नेलो। तिथे त्यांच्या स्पर्धा कशा असतात, लोकजीवन कसं असतं, आपलं कसं असतं अशी त्यांना माहिती दिली। अशी माहिती देता देता मग आम्ही जरा 2-4 गावाला पण म्हणजे मुलांना घेऊन गेले मी आणि नंतर मग असं वाटलं की आपण पुण्यात काय ह्या करू नयेत। पुण्यातल्या लोकांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अजून असं नाही की आपण एकत्र यावं। ह्या फ्लॅट संस्कृतीमुळे कुणीच कुणाशी बोलत नाही। त्यामुळे मग मी असा विचार केला की पुण्यात जर झालं तर आपण सगळे एक येऊ आणि आज त्याला खूप छान असं रूप आलेलं आहे। रोपट्याचा वृक्ष झालेला आहे। लोकसंगीत ही भारतीय संगीत का आधार रहा है,